लुक आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. आज मी चाललोय एका मीटअपला, जो परेश शिंदे दादा, तर त्याला आज मी भेटायला चाललोय. असं खूप एक्साइटेड आहे मी की आता तो मुंबईत म्हणजे कांदिवलीत येतोय आणि त्याला मी आज भेटणार आहे. माझ्याबरोबर माझा मित्र पण आहे साहिल, तो पण असणार आहे तिकडे. तो त्याला भेटण्यासाठी रबाळेवरून निघालाय, बसने निघालाय आणि मी आता इकडनं बाईकने निघतोय, कारण की त्याची बाईक पण थोडासा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे गॅरेजमध्ये आहे. आता भेटूया आता पुढेच डायरेक्ट. खूप दिवस झाले असे एक पण अजून राईड केलेली नाही आहे आणि खूप माझं मन करतंय की राईड करावं. आता बघूया, एक ब्रेकफास्ट राईड होईल आणि नंतर बघू एक लॉंग राईड जाऊन प्लॅन केलाय. सगळे काही कारणाने बिझी असल्यामुळे ते काही शक्य होत नाही आहे. सोलो राईड मला करायला आवडेल, पण सोलो राईड करताना तेवढी मजा नाही जेवढी ग्रुपमध्ये मजा येते. तशी मजा तर येते सोलो राईडमध्ये पण, कारण की बिंदास आपण कसंही बोलू शकतो. ग्रुप राईडमध्ये असं असतं की एकदा इंटरकॉम लावला की विषय संपला, मग रेकॉर्डिंग काय होत नाही. मित्रांची गप्पा चालू असते, मित्रांच्या गप्पांमध्ये एवढे रंगतो की रेकॉर्डिंग करायची विसरूनच जातो. चला जाऊन दे, मूळ मुद्द्यावर येऊया. आता चाललो आहे मी मीटअपला. 10:30 ऑलरेडी वाजलेले आहेत. 10:30ला म्हणजे मीटअप चालू होणार आहे. आय थिंक सगळे हा व्हिडिओ बघत असतील. ते परेश दादाचे सबस्क्रायबर आहेत, त्यांनी पण हा थोडाफार व्हिडिओ बघावा अशी माझी नम्र विनंती आहे. बघू आता चारकोपमध्ये परेश दादा येतोय. परेश दादाशी मी असा एकदा दोनदा याच्यावरती बोललेलो, इंस्टाग्रामवरती. एकदम डाऊन टू अर्थ माणूस आहे. जे ब्लॉगर असतात काही ते रिप्लाय देत नाहीत, पण दादा प्रत्येक ह्याला रिप्लाय देतो. तर काही अडचणी वगैरे असतील, म्हणजे समजा तुम्हाला काही घ्यायचं असेल कॅमेराच्या ह्याच्यामध्ये किंवा बाईकच्या ह्याच्यामध्ये, तर दादा सजेस्ट करतो. जर तुम्हाला कुठे लॉंग राईड हे करायची असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे ते पण दादा सजेस्ट करतो. त्यामुळे आता मी दादाला भेटायला चाललो आहे. चला भेटूया पुढे. आलेलो आहे. परेश दादाची गाडी काही दिसत नाही. परेश दादाची गाडी कुठे आहे? एक जण आलेत. पाठीमागितला पुढे फुल आहेत, सगळे फुल आहे, फुल आहे. पाठीमागितला पार्किंगला जागा मिळत नाही आहे. त्या साईडला तर फुल पॅक आहे. आपली पार्किंग इकडे झालेली आहे. कुठे लावले गाडी बघा, कुठे लावले. तर जाऊया आता. लुक फायनली दादाची बाईक दिसलेली आहे. स्टोरी ऑन व्हील्स. आतमध्ये बसलेला आहे.
अनचेसेबल असा काहीसा माहोल आहे. रोड बी यांनी ही इव्हेंट ऑर्गनाईज केली आहे चारकोपमध्ये, सेक्टर 8 नंबर. माझा मित्र अजून आलेला नाही आहे, त्याचं नाव साहिल आहे. तो आल्यानंतर मग आम्ही एकत्रच मग भेटायला जाऊ दादाला. म्हणजे असं प्रत्यक्षात भेटताना खूप एक्साइटमेंट आहे. खूप दिवसापासून म्हणजे खूप महिन्यांपासून असं मन झालं की दादाला भेटावं करून, आणि प्रत्यक्षात तो क्षण आलेला आहे. ऑन द लिस्ट आपल्याकडे आहेत परेश प्रकाश शिंदे, स्टोरी ऑन व्हील्स. ते आता येतील 1-2 मिनिटात आहे. ओके, इट्स ऑलरेडी इन. वेलकम परेश. परेश स्वतःच रेकॉर्डिंग करतो आपली. ओके, वेलकम परेश. प्लीज ओव्हर टू यू. थँक्यू सो मच सचिन. सुप्रभात मंडळी. एक मिनिट. ओमकार कुठे? सो माझं नाव परेश प्रकाश शिंदे, मुंबईचाच राहणार आहे. सोशल मीडिया हँडल आहे स्टोरी ऑन व्हील्स. आतापर्यंत क्लोज टू 1.5 लाख किलोमीटर मी क्लॉक केले ऑल ओव्हर इंडिया आणि नेपाळ पकडून. इथे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो आहे विथ कोलॅबरेशन ऑफ अनचेसेबल्स आणि रोडबी याच्या माध्यमातून. आपण सगळेच मला असं वाटतं बिंग अन क्रिएटर म्हणा किंवा आपण एक बाईक रायडर म्हणून आपण एक समाजाला एक देणं लागतो. त्या एका कॉजमधून, एक चांगल्या कॉजमधून की फर्स्ट एड राईडच्या दरम्यान काही झालं अनपेक्षित घटना, तर ते कसं मॅनेज करावं ह्याचं अवेअरनेस आत्तापर्यंत कुठेतरी कमी बघायला मिळते. सो त्या म्हणजे ती गोष्ट एक सगळ्यांना समजावी. बिंग अ रायडर आपल्याला हे आज न उद्या कधीतरी फेस करावं लागणारच आहे. त्या एका कॉजमधून आम्ही या ठिकाणी एकत्र जमलोय आणि विथ द हेल्प ऑफ ऑफकोर्स रोडबी अँड अनचेसेबल्स हे पॉसिबल झालंय. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच एव्हरीवन. संडेच्या दिवशी सकाळी उठून येणं हे किती कठीण असतं मला माहिती आहे. बिंग दीपश्री पण आली नाही आहे कारण तो संडे होता, पण तुम्ही सगळे आला. सो आय एम रिअली थँकफुल. आणि जसं असा कार्यक्रम पुढे जाईल एक एक गोष्टी आपण समजून घेऊ की पुढच्या राईड्स कशा आहेत, देन व्हॉट इज रोडबी, व्हॉट इज अनचेसेबल्स, आमच्या सगळ्यांचे हँडल्स, पुढे राईड कसे करणार आहोत आणि फर्स्ट एड बद्दलची अजून माहिती जाणून घेऊ. सो आता फ्री नाही सायली केरकर. शी इज वर्किंग विथ लीलावती हॉस्पिटल फॉर मोर देन 5 years नाव. नर्सिंगचा अनुभव त्यांच्याकडे 5 years पेक्षा जास्तच आहे आणि ती आज आपल्या सोबत आहे. प्लीज सायली कम ऑन द स्टेज. गाइस येस प्लीज क्लॅप हँड फॉर हर. आज सायली कामावर सुट्टी घेऊन एवढ्यासाठी इथे आली आहे. ती म्हणते की मी जर आज हे करू शकले सक्सेसफुली तर जेवढ्या लोकांना हा अनुभव मी देता येईल किंवा हा अवेअरनेस मला देता येईल, इट विल बी सर्विंग द कॉज. कारण आपण जेव्हा म्हणतो की बायकर होणं इज नॉट जस्ट रायडिंग युअर मोटरसायकल, इट इज ड्रायव्हिंग समवन्स ड्रीम. आपण दुसऱ्यांना इन्स्पायर करावं. आय थिंक इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स खूप असतात, पण रिअल लाईफ इन्फ्लुएन्सर्स जर आपण बनलो तर आय थिंक देन वी विल सॉल्व्ह द पर्पज. आणि त्यापैकी 3 आपल्याकडे स्वतः इथे आहेत. ते वेळ काढून ते याच्यासाठीच फक्त आलेत की हा अवेअरनेस कसा स्प्रेड करू. बरं, मी जास्त वेळ नाही घेत, मी सायलीला माईक देतो. इथून पुढचं जे काय आहे सायली तुमच्याशी कोऑर्डिनेट करेल. थँक्यू सचिन सर की
दिस इज द फर्स्ट इव्हेंट. म्हणजे मी लाईफमध्ये पूर्ण माझ्या मी कोणाला एवढ्या क्राऊडला मी कधीच म्हणतात ना की कधीच मी फेस नाही केलेलं आहे. सो थोडा जरा आन्सर्स बताया वो बराबर है. फोर्थ पॉइंट है कि इन्फेक्शन. क्यों कंट्रोल करना है ब्लीडिंग? ब्लड लॉस, ब्लड प्रेशर ड्रॉप. आपने क्या बोला? ब्लड लॉस, एक्सेसिव ब्लड लॉस की वजह से लाइफ एक्सपेक्टेंसी कम होता है. यस राइट. क्यों? क्योंकि इन्फेक्शन. ओपन रखा है वुंड, ब्लीड हो रहा है पेशेंट या फिर विक्टिम ब्लीड हो रहा है कंटिन्यूसली. आप पैनिक हो, आपके साथ कोई नहीं है, एटलीस्ट एक क्लॉथ या फिर टॉप बॉक्स में तो बहुत सारे कपड़े रहते हैं वो मतलब क्लीनिंग का भी एक क्लॉथ या फिर कौन सा पॉकेट्स में भी रहते हैं, हैंडकरचिप रहते हैं. आप सडन जाके वो वहां पे जो ब्लीडिंग हो रहा है वो जगह पे नहीं बता पाना. दिस इज द पॉइंट. क्योंकि लोग गलती करते हैं कि जिधर ब्लीड हो रहा है या जिधर लगा है पेशेंट को या फिर विक्टिम को वहां पे ही प्रेस कर देते हैं. उससे क्या हो रहा है, जो एक्सेस जो ब्लड आ रहा है या फिर जो ब्लड दिख रहा है आपको, दैट इज बैड ब्लड. मतलब वो खराब हो गया है या फिर मट्टी लगा है उसके ऊपर. सो आप उसी के ऊपर अगर आप प्रेशर दे रहे हो ना तो क्या कर रहे हो, जो इन्फेक्शन होने का चांसेस है वो बढ़ रहा है उसके वजह से. सो जो मट्टी है वो और डैमेज करेगी आपके स्किन को, आपके टिश्यूज को अंदर. एंड उसके वजह से क्या होगा, वो जो एरिया है वो इकाइमोसिस हो जाएगा. इकाइमोसिस इज द वर्ड. ब्लूइश हो जाएगा और ब्लूइश होने के बाद उधर का ऑक्सीजन सप्लाई टू द स्किन टू दैट एरिया विल हैम्पर. वो ऑक्सीजन कट ऑफ करेगा वहां से. एंड उसके बाद आपको आपका हाथ पैर या फिर कौन सा भी जो पार्ट है वो दबाना पड़ेगा, एम्प्यूट करना पड़ेगा, कट करना पड़ेगा. सो फॉर दैट रीजन आपको क्या करना है, जहां से भी ब्लीडिंग हो रहा है तो उसके बाजू में या फिर जस्ट हिट हुआ है या फिर टूटा है या फिर कुछ हुआ है तो उसके बाजू में आपको प्रेस करना है. सो दैट आप वो ब्लीडिंग रुका सकते हैं फॉर सम पीरियड ऑफ टाइम, नॉट फॉर टू मच, बिकॉज तब तक तो इमरजेंसीज ये आ जाएंगे, पैरामेडिक्स आ जाएंगे तो वो आप अपने हिसाब से एक्ट करेंगे. बट तब तक आपको वो रुका के रखना है. क्योंकि अगर ब्लड लॉस होता है तो सडन अनकॉन्शियसनेस होता है पेशेंट को. सडन अनकॉन्शियसनेस हुआ तो पेशेंट के साथ आपको जब भी आप ब्लीडिंग रुका भी रहे तो आपको क्यों प्रेस करना है, क्योंकि तब तक आपको उसके साथ बात भी करना है, दैट विक्टिम के साथ बात भी करना है, विक्टिम को अवेक रखना है. क्योंकि अगर विक्टिम अवेक नहीं रहेगा तो आपको आगे का सिच्युएशन पता नहीं चलेगा कि उसको एक्झॅक्टली क्या हुआ है. जेवढं आहे पण जसं तू म्हणालीस की थोडासा भीती वाटते. मे बी आफ्टर वन्स यू डन कपल ऑफ राईड्स तुला आता कॉन्फिडन्स येईल. आता तू जसं गोवा केलं होतंस त्यानंतर आय बिलीव्ह ती, कारण मी पण तुला फॉलो करतो, आय नो यू. सो तू जेव्हा गोवा केलं होतंस ती गोवा राईड झाल्यानंतर तुझा कॉन्फिडन्स वॉज लाईक फ्रॉम अनदर लेवल. सो इट्स अ सेम. आपण फक्त बॅगेत काहीतरी आपल्या सेफ्टीसाठी काहीतरी ठेवावं आणि आपल्या फॅमिलीला आपली माहिती असावी, म्हणजे काहीतरी सामान ठेवावं असलं पण पाहिजे, वाय नॉट. आणि आपल्या फॅमिलीला काही 2-3 जणांना आपलं लोकेशन माहिती असावं की इन केस ऑफ, कारण मग ते लोक पण ट्रॅक करतील. जसं आपण रोडबीबद्दल पण बोलतो, तुम्ही एक ऍप असेल, तुझ्या घरी ऍप असेल तर तो कोड त्यांच्यासोबत शेअर केला की थ्रू आउट द राईड तुझी बाईक कुठे आहे ते तुला दिसणार आहे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काही वेळ झाला की बाईक मूव्ह नाही होत आहे तेव्हा ते ऑटोमॅटिकली सिग्नल त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि आता बरेचसे ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. पण मला असं वाटतं स्ट्रॉंगली की एक 2-3 राईड अजून केला ना तर आय बिलीव्ह की तू सोलो राईड खूप जास्त करशील अजून याच्या पुढे. माझं बरेच जेव्हा राईड करतो तर ते अभंग गवळणी तर आम्ही TV किंवा मोबाईलवर होतो. तर माझी एक इच्छा आहे की परत एक छोटा अभंग 2 लाईन वाजवतो. आता पण मी घेऊन जातो. तर माझी इच्छा आहे की परिसरात 2 ओळी कोणत्या तरी अभंगाच्या बोला. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रभाऊ पांडुरंगा, चंद्रभाऊ पांडुरंगा, मन करा थोर, मन
करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ओ बालपणी खेळी रमलो बालपणी खेळी रमलो तारुण्य नासले बालपणी खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर चंद्रबाहू पांडुरंगा चंद्रबाहू पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर आयुष्य खूप सुंदर आहे फक्त थँक्यू सो मच थँक्यू बऱ्याच वेळा ही लालपरी व्हिडिओजमध्ये दिसली आहे, पण आज मी प्रत्यक्षात बघतोय आणि खूप सारे एक्सपिरियन्स दादाने शेअर पण केले. खूप सारे एक्सपिरियन्स शेअर केले आणि खूप काही शिकायला मिळालं आज रायडिंगबद्दल. आणि रायडिंग करताना काय काय म्हणजे हे केलं पाहिजे, सेक्युअर केलं पाहिजे, परत काय काय काळजी घेतली पाहिजे, सगळं काही शिकायला मिळालं.